मग मला भेटलं, मी त्याला म्हणलं जा भाऊ. अशा तर घटना इतका भयानक आहे ना, म्हणजे एक एक घटना माझ्याकडं तर एक आहे ना, राहुरीचं एक येणारे आडनावाचं पेशंट आलं. त्याची 45 ऑक्सिजन लेवल होती. किती? 45 म्हणजे, आणि त्याचा स्कोअर 24 होता साहेब. त्याच्या आईची ऑक्सिजन लेवल होती 72 आणि तिचा स्कोअर होता 17. मुलगा आणि आई, आणि मुलाचं वय होतं 24. मुलाचं 2 महिने आधी लग्न झालेलं होतं. ते सासरवाडीचे लोक बोलेरो गाडीत घेऊन आले. मी ते चेक केलं. मी म्हणलं हे पेशंटला हाय ICU सेंटर लागणार आहे. मी त्यांना म्हणलं एक काम करा, त्यावेळेस पुढं ICU सेंटर मिळत नव्हते. मी आमच्याकडे साईदीप हॉस्पिटलला फोन केला. 2-3 हॉस्पिटल मी 15 मिनटं मी स्वतः फॉलोअप घ्यायचा. एक साईदीप हॉस्पिटल म्हणलं ठीक आहे बेड आहे, पण 15 मिनटात मी नातेवाईकाला फोन देऊस तर बेड गेलं. बेड गेल्यानंतर आम्ही मग एक ठिकाणी दुसऱ्या दिवशी ICU सेंटर चालू होणार होतो, पण त्यावेळेस ऑक्सिजन सिलेंडर मिळत नव्हते. त्याला म्हणलं तुझं चालू होणार आहे तुझं ICU सेंटर, तुला सिलेंडर नाही तर मी देतो, पण हे ॲडमिट करावं पोरगा आणि आई. अक्षरशः ते म्हणलं ठीक आहे पाठवून द्या. ते गाडीत बसायला जाणार ते असे नाही का, आपण असे गुडघ्यात डोके घालून बसले होते. गाडीत बसणार तेवढ्यात लक्षात आलं माझ्या, ते बसलेले होते. म्हणलं तुम्ही जेवले का हो? ते म्हणले नाही जेवलो नाही आम्ही दोघं पण. म्हणलं मी अक्षरशः 11:30 पावणे 12 वाजले असते. मी दोघांना माझ्या हाताने वाढलं बरं का. दोघंच घास खातला. दोघांच्या डोळ्यातून पाणी आलं आणि ते काय म्हणले, आम्ही जर वाचलो ना तर आम्ही तुम्हाला भेटायला येऊ बरं का. आम्ही जर वाचलो तर आम्ही तुम्हाला भेटायला. अशा एक एक घटना आहे ना साहेब. म्हणजे हां वाचले का दोघं? नाही, मी डेली फॉलोअप घेतला, हॉस्पिटलला पाठवलं. दोघं गेले. माझ्या गावातले एक लहान मुलगा होता, त्याचे वडील कोविडने गेले. त्याचा चुलता पण ते आपल्याकडे नव्हते, हॉस्पिटललाच लोक गेलेत. वडील गेले, त्या मुलाचा चुलता पण हॉस्पिटलला ॲडमिट होता. ते काहीतरी नोबेलला ॲडमिट होता. आणि ते लहान मुलगा एक 6वी-7वीचा मुलगा होता, तो सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट होता. त्याच्याजवळ त्याची आजी होती. आणि ते पोराने त्या शनी हॉस्पिटलला असल्याने त्यांनी त्याच्या आईवडिलांची आठवण काढायला पाहिजे होती ना. त्या पोरगं त्याच्या आजीला म्हणलं मला आहे ना निलेश अण्णांना मला बोलव, ती मला वाचवते. काय त्यांना मला बोलव, मला भेटायला, ते मला वाचवते. त्याच्या आजीचा मला फोन आला, असं शेलार आडनावाचं पोरगं होतं, ते लहान पोरगं होतं. त्याच्या आजीचा मला फोन आला, असं तुला आठवण काढते तू येऊन जा. तर माझं एवढं 1100 पेशंटचं हॉस्पिटल असल्यामुळं मी कुठं जात नसतो. मी झोपायचं तिथं म्हणलं, कारण आपण बाहेर गेलो उद्या काय झालं तर जीव आहे ना, 1100 लोकांचा जीव आपल्या ताब्यात आहे. मी तिथंच असायचो. पण मला पहिल्या दिवशी फोन आला, माझ्याकडून कामाच्या व्यापात हे झालं. दुसऱ्या दिवशी मला फोन आला. मग मी रात्री सगळं 12 वाजता सगळे पेशंट शटल झाले, स्टेबल झालं. मग 12 वाजता सिव्हिल हॉस्पिटलला गेलो. ते पोराने मला बघितल्यानंतर त्याला इतका आनंद झाला ना, मी डायरेक्ट ICUमध्ये गेलो. मी 12 वाजता डॉक्टर लोक बोलावले. त्या पोराला आनंद झाला आणि त्या पोराच्या डोळ्यातून रडलं, ते अश्रू आले. मला ते इतकं वाईट वाटलं ना. त्या पोराला असं वाटायचं का माझ्यासाठी कोणी देवदूतच आला काय मला वाचवायला. पण त्याला मी वाचू शकत नव्हतो. मी रात्री डॉक्टर बोलावले. डॉक्टरांनी सांगितलं पोरगं शेवटच्या स्टेजला. ते पोरगं गेलं, पण आज पण त्या मुलाच्या डोळ्यातले अश्रू मला दिसतात. अशा अनेक प्रसंग, इतकं म्हणजे माझं निश्चित तुम्हाला व्याप्य तुमच्या